गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. चला, आज आपण दुसरा बीट यामधला पाहत आहोत, थेरी ऑफ इव्होल्यूशन मधला. आज आपण पुढचा बीट म्हणजे पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत, जेणेकरून की एव्हिडन्सेसमध्ये जो पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो पाहूयात आपण. जे विद्यार्थी, जे स्टुडंट, पॅरेंट, जे कोणी या चॅनलवर प्रथम असतील, नवीन असतील, त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र मुळीच विसरू नका. कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओज मी सातत्याने तुमच्यासाठी अपलोड करत असतो. जे कोणी लाईव्ह आहेत त्यांनी लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत याची लिंक मात्र शेअर करा. कारण का की अशा स्वरूपाचे व्हिडिओज मी सातत्याने तुमच्यासाठी मी अपलोड करत असतो. तुमच्यासाठी मी या सर्व प्रक्रिया करत असतो. तर तुम्ही माझ्यासाठी फक्त एकच, आणि ते म्हणजे शेअर करण्याची प्रक्रिया करत चला. ओके, तर मित्रांनो, आता पाहतोय आपण थेरी ऑफ इव्होल्यूशन. मग इथं काही महत्त्वाचे क्वेश्चन्स तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. जे मराठी मीडियमचे मुलं आहेत त्यांचा टेक्स्ट फक्त मराठीतून आहे आणि मी इथं मात्र टेक्स्ट फक्त इंग्रजीतून घेतलेला आहे. आणि म्हणून मराठी इंग्रजीमधून टेक्स्ट आहे आणि एक्सप्लेनेशन मात्र मी पूर्णतः मराठीतून देणार आहे. आणि हा व्हिडिओ MPSC, UPSC आणि वेगवेगळ्या नीट जी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना उपयोगी पडेल अशा प्रकारचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करत आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र मुळीच विसरू नका. शेवटपर्यंत पहा, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. ओके, चला आता पुढे पाहूया आपण. क्वेश्चन कोणते कोणते दिलेत. विच आर डिफरंट ऑर्गन्स इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये डिफरंट ऑर्गन्स म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे अवयव कोणते कोणते असतात, कोणते कोणते अवयव असतात त्या संदर्भाची माहिती इथे द्या असं तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, त्या संदर्भात सुद्धा काही पॉईंट्स मी तुम्हाला इथं देणार आहे. त्यानंतर दुसरं आहे, इज ईच ऑफ ऑर्गन यूजफुल टू ऑर्गॅनिझम. तर आपल्या सर्व ऑर्गॅनिझमला अशा प्रकारचे हे सगळे उपयोगाचे आहेत का असं विचारलेलं आहे. ओके, अशा प्रकारचे हे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे जे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत त्या प्रश्नांचा आधार असा असतो की अगोदर जे प्रश्न दिलेले असतात त्या प्रश्नांचे वाचून त्यांचं उत्तर देऊन आपण पुढचा जो पार्ट असतो त्याची तयारी करायची असते. म्हणजे पुढचा जो पार्ट म्हणजे पुढे जो काही मुद्दा येणार आहे त्या मुद्द्याचं बेसिक नॉलेज इथं दिलेलं असतं. ओके, बेसिक नॉलेज इथं दिलेलं असतं. फक्त गुड मॉर्निंग. ओके, आता पहा नंतर काय सांगितलंय. हायर ऑर्गॅनिझम शो डिफरंट बॉडी ऑर्गन्स अँड सिस्टीम दॅट कॅरी आउट दी स्पेसिफिक फंक्शन्स. एक एक पॉईंट सांगतो तुम्हाला. हायर ऑर्गॅनिझम शो डिफरंट बॉडी ऑर्गन्स. हायर ऑर्गॅनिझम म्हणजे आपल्यासारखा डेव्हलप झालेला ऑर्गॅनिझम, जीव, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम्स आहेत, ऑर्गन्स आहेत. बॉडी ऑर्गन्स अँड सिस्टीम्स दॅट कॅरी आउट दी स्पेसिफिक फंक्शन्स. स्पेसिफिक फंक्शन्स असतं प्रत्येकांचं, एक ठराविक फंक्शन असतं. त्याच्या व्यतिरिक्त आता छोटे छोटे जर जीव आपण जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये कसल्याच प्रकारचे अशा प्रकारचे वेगवेगळे सिस्टम्स नसतात, वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स नसतात त्यामध्ये. हायर ऑर्गॅनिझम म्हणजे कोणता. हायर म्हणजे डेव्हलप्ड. माझा आवाज एवढा खराब झालेला आहे, माझा आवाजामध्ये प्रचंड त्रास आहे. मी दिवसातून 6 तास शिकवतोय आणि 6 तास शिकवत असताना 6 तास मला त्याचं प्रिपरेशन करावं लागते. आणि तेवढ्यातून जर तुम्ही जर मला जर चॅटिंग करून जर आलतू फालतू जर चॅटिंग करून जर इथं जर त्रास देत असाल तर चॅटिंग करणाऱ्याला मी डिलीट करून टाकणार. प्रश्नच नाही. मला शिकणाऱ्याला शिकवायचं, आवारी लोकांना शिकवायचं नाही आहे. टाईमपास करणाऱ्यांना मला शिकवायचं नाही. इथे टाईमपास करणाऱ्यांनी चॅनलवर यायचंच नाही. आणखी एकदा शेवटी अशा पद्धतीची ऑर्डर देणार आहे मी. आणि नंतर जर मचमच करणार जर उद्या जर दिसला, उद्या फक्त कॉमेंट आली पाहिजे प्रेझेंट, बस प्रेझेंट नाव. लक्षात घ्या, कॉमेंट काय करायची ते अगोदर लिहून घ्या. लिहून घ्या नाव, त्याच्यानंतर तुमचा वर्ग, क्लास, त्याच्यानंतर जिल्हा, बस याच्या पलीकडे द्यायचं नाही. आणि प्रेझेंट PRESENT एवढंच लिहायचं. याच्या व्यतिरिक्त जर हाय हॅलो जर लिहिला तर इथून ब्लॉक करून टाकणार. हाय हॅलो लिहिला की ब्लॉक करून टाकणार. ओके,
आणि जर जास्त त्रास देत असाल तर मी शिकवायचंच बंद करून टाकणार. एवढा जीवाला त्रास घेऊन, एवढा आवाजाचा त्रास घेऊन मी तुम्हाला शिकवतोय आणि तुम्हाला इथं टॉन्टिंग फिंटिंग सुचते मूर्खांनो. ओके चला. हायर ऑर्गॅनिझम शो द डिफरंट बॉडी ऑर्गन्स अँड सिस्टीम दॅट कॅरी आउट द स्पेसिफिक फंक्शन्स. स्पेसिफिक फंक्शन त्यांचे हायर ऑर्गॅनिझम म्हणजे काय सांगितलं तुम्हाला. हायर ऑर्गॅनिझम म्हणजे एक आपल्यासारखा मोठा डेव्हलप झालेला प्राणी. ओके. बॉडी ऑर्गन्स अँड सिस्टीम दॅट कॅरी आउट. त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन असतात आणि वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात. मग आता सिस्टीम कोणत्या असतील. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ज्याला आपण पचन संस्था असे म्हणतो. सिस्टीम म्हणजे संस्था आणि ती पचन संस्था. पचन संस्था काय करत असते. आपण जे तोंडामध्ये जे अन्न घेतो ते अन्न पचन करण्याचं काम ही पचन संस्था करत असते. साईड सिस्टीम ही काय करते. समोर दिसणारी वस्तू दर्शविण्याचं काम करत असते है ना. बोलण्याचं काम बोलणे, त्वचेचं काम त्वचा काम करत असते. ह्या सगळ्या काही सिस्टीम्स आहेत आणि प्रत्येक सिस्टीम त्यांचं काम करत असते. ओके. त्यानंतर दुसरा पॉईंट. ईच सिस्टीम कन्सिस्ट ऑफ डेफिनाइट ऑर्गन्स. प्रत्येक सिस्टीममध्ये एक ठराविक ऑर्गन असतो. ठराविक ऑर्गन. ईच सिस्टीम कन्सिस्ट ऑफ डेफिनाइट ऑर्गन्स. म्हणजे जे काही सिस्टीम असतील त्या सिस्टीममध्ये डेफिनाइट ऑर्गन्स असतात, अवयव असतात त्या सिस्टीमचे आणि तेच अवयव व्यवस्थितरित्या त्या सिस्टीमचं कार्य करत असतात. उदाहरणार्थ आपण पचन संस्था घेतली तर पचन संस्थेमध्ये आतडे हे काम आहे. आतडे बघण्याचं काम करतात का. आतडे ऐकण्याचं काम करतात का. आतडे म्हणजे इंटेस्टाईन इज द पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. तो एक डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक छोटासा पार्ट आहे आणि तो काय करतो. तो काय करत असतो तर आपण वरण दिलेलं जे अन्न आहे तर त्याचं पचन करण्याचं काम तो करत असतो. त्याचं काम तेवढंच आहे की पचन करण्याचं तो काम करत असतो. मान्य तुम्हाला इथे. आणि कान जो आहे तो कान काय करतो. ऐकण्याचं काम करतो. कान म्हणजे इयर ड्रम असेल मधला वेगवेगळे जे छोटे जे पार्ट आहेत ते पार्ट म्हणजे त्याचे ते अवयव झाले. कोणाचे. त्या सिस्टीमचे. ऐकण्याची श्रवण सिस्टीम, श्रवण संस्था जी म्हणतो आपण श्रवण संस्था, ती झाली हिअर सिस्टीम म्हणजे ऐकण्याची सिस्टीम झाली. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था झाली. पचन संस्थेमध्ये आतडं हे एक अवयव झालं. त्यानंतर आपला तोंड हे एक अवयव झालं. ओके. मध्ये अन्न ढकलण्याची अन्न नलिका हे एक अवयव झालं. हे सगळे अवयव आणि प्रत्येकाचं वेगवेगळे काम आहे. पचन संस्थेमध्ये दात येतात आणि दात काय करतात. आपण खाल्लेल्या अन्नाचे छोट्या कणामध्ये त्याचं रूपांतर केलं जात असतं. ओके. त्यानंतर पुढं. ओके. ऑर्गन्स इन दी थोरॅसिक कॅव्हिटी देर आर लंग्स अँड हार्ट. पहा पुढं काय सांगितलेलं आहे. डेफिनाइट ऑर्गन इन दी थोरॅसिक कॅव्हिटी. आपली ही थोरॅसिक कॅव्हिटी आहे. देर आर लंग्स म्हणजे फुफ्फुसं आहेत आणि हार्ट सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. मग हार्टची सुद्धा वेगवेगळे मधामध्ये जे काही सपोर्ट करणारे भाग आहेत ते भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. ओके. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे. इन स्कल ब्रेन इज लोकेटेड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. इन स्कल ही स्कल लक्षात घ्या. इन स्कल ब्रेन इज लोकेटेड. इन स्कल ब्रेन इज लोकेटेड abdominal cavity there is a stomach, intestine, liver, kidney. पहा लक्षात घ्या इथं काय काय आहे. इन स्कल ब्रेन इज लोकेटेड. स्कल मध्ये आपला जो स्कल आहे आपली जे आपण जो मेंदूची इन स्कल ब्रेन इज लोकेटेड. ओके. इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी देर इज स्टमक. इथं काय काय असतं. स्टमक असतं. त्यानंतर पुढे काय असतं. इंटेस्टाईन असतं. त्यानंतर पुढे काय असतं. लिव्हर असतं आणि अशा पद्धतीची हे वेगवेगळी सिस्टीम्स त्याच्यामध्ये असतात. ओके. मग आता इथं पुढे काय सांगितलं आपण हे पहा. एक पॉईंट तुम्हाला सांगितला मी. ओके. इन स्कल ब्रेन इज लोकेटेड. स्कल आहे हा स्कल. ओके. याला स्कल असे म्हणतो आपण. यामध्ये काय आहे. ब्रेन असतो. पूर्ण शरीराचं कंट्रोल करण्याचं काम त्याच्याकडनं होत असतं. ॲब्डॉमिनल कॅव्हिटी ही पूर्णतः उदर पोकळी असे म्हणतो याला आपण. उदर पोकळी. या उदर पोकळीमध्ये काय असतो. स्टमक असतं हे पोट वगैरे.
मधल्या साईडला इंटेस्टाईन असतो, आतडे असतात, पुन्हा लिव्हर असतं आणि पुन्हा किडनी असते. हे सर्व आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव असतात आणि या सगळ्यांचं कार्य काही ना काही त्या त्या सिस्टीममध्ये आहे. जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे असतील, जे हिंदी मीडियमचे आहेत, ज्यांना कोणाला हिंदीमधून समजायला अडचण होत असेल, मराठीतून समजायला अडचण होत असेल, त्यांनी इथं कॉमेंट करू शकता. मला मराठीतून समजण्यासाठी ज्यांना ज्यांना डिफिकल्टी येते त्यांनी मला इथं कॉमेंट करू शकता. ओके, नंतर मी पुढं त्याची प्लॅनिंग करेन काहीतरी. शिकणाऱ्यासाठी मी कितीही वेळ द्यायला तयार आहे, पण आलतू फालतू कॉमेंट करणाऱ्यांसाठी मी मात्र 1 मिनिटसुद्धा वेळ द्यायला तयार नाही. सरळ सरळ त्याला मी काढून टाकणार. हे पहा, घसा खराब होतोय म्हणून मी गूळ खाऊन शिकवतोय. गूळ खातोय, घसा माझा ओला करतोय आणि तुम्हाला शिकवतो. एवढा माझ्या घशाचा प्रॉब्लेम आला आहे सध्याला, परंतु तुमच्यासाठी मी रेडी आहे. मला काय तुम्ही पैसे दिलेत का? माझ्या काय अकाउंटला तुम्ही फीस ट्रान्सफर केली आहे का? शाळा सुरू झाल्याबरोबर तुम्ही तुमच्या क्लासेसला वगैरे जाणार. माझा जोपर्यंत तुम्हाला गरज आहे तोपर्यंत तुम्ही वापर करून घेणार, पुन्हा सोडून जाणार. ज्याला गरज आहे ते टिकतील, ज्याला समजणं माझं शिकवलेलं समजतं ते टिकणारच आहे. ते कुठं ट्युशनसुद्धा लावण्याची गरज नाही, लावणारसुद्धा नाहीत. लक्षात घ्या, विनाकारण पैसेसुद्धा तुम्ही खर्च करू नका. काही पैसे खर्च करू नका. काही शिकवत नाही त्या पैसे घेऊन क्लासेसमध्ये, त्याच्यापेक्षा कित्येक क्वालिटीचं मी इथं शिकवणार आहे. पण मी तुमच्याकडून रुपये न घेता तुम्हाला मी चांगल्या पद्धतीचे टीचिंग देण्याचा प्रयत्न करतो. कारण की बाबा सध्या खूप बिकट परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे आणि ते नुकसान भरून काढण्याचं मी काम करतो आहे. आणि तुम्ही आलतू फालतू इथं कॉमेंट करून मला मानसिक म्हणजे शिकवण्यावरचं माझं लक्ष विचलित करता. तुम्ही कॉमेंट केले की शिकवण्यावरचं लक्ष विचलित होत असतं. मला लक्ष इथं द्यायचं असतं. आलतू फालतू कॉमेंट केले की माझं डोकं उठतं. म्हणजे आपण एवढं करूनसुद्धा विद्यार्थ्यांना तिळभरसुद्धा जाणीव नाही असं मला याची फिलिंग्स होतात. ओके, आता पुढचा पॉईंट, पुढचा क्वेश्चन काय आहे आपला? ईच ऑफ ऑर्गन युजफुल टू ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढे काही अवयव आहेत ते सर्वला सर्व आपल्या फायद्याची आहेत का, आपल्या उपयोगाची आहेत का, असं तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, उत्तर तर मी पुढे देणारच आहे. बरेच काही उपयोगाचे आहेत, पण काही आपल्या शरीराला उपयोगाचे नाहीत. काहीच मोजकेच आपल्या शरीराला उपयोगाचे नाहीत, पण बरेच ऑर्गने आपल्या शरीराला उपयोगी आहेत. ते जर ऑर्गन नसतील तर आपल्या शरीराचं कार्यच थांबेल. त्यातला पहिला मुद्दा सांगतो तुम्हाला, हृदय आहे, हर्ट. जर हर्ट नसेल तर शरीराची रक्ताभिसरण संस्था म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम काम करेल का? मुळीच काम करणार नाही. बरोबर आहे, मुळीच काम करणार नाही. समजा डोळे नसतील तर बघण्याचं कार्य होईल का? नाही होणार. त्वचा नसेल तर स्पर्श ज्ञान मिळेल का? नाही मिळणार. म्हणजे अशाच काही बऱ्याच गोष्टी आहेत, अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत की त्या शरीराला संस्था त्या पाहिजेत असतात आणि अशा काही गोष्टी असतात की त्यांची शरीराला आवश्यकता नसते. मग आवश्यकता नसणारे अवयव कोणते कोणते आहेत ते पुढे मी देणार आहे, पुढे सांगणार आहे तुम्हाला, पुढे सांगणार आहे आणि त्यानुसार मग पुढचे मुद्दे आपण व्यवस्थितरित्या पाहूया. काय आहे? ईच इम्पॉर्टंट व्हायटल ऑर्गन परफॉर्म्स स्पेसिफिक फंक्शन विच इज नेसेसरी फॉर सर्वायवल. आपल्या शरीरामध्ये बरेच असे काही अवयव असतात की आपल्या शरीराचं पूर्ण मदत करतात, जगायला मदत करतात, जगण्यासाठी मदत करतात. आणि ते जर अवयव आपल्या शरीरामध्ये जर नसतील तर आपण जगू शकणार नाहीत. म्हणजे अशा प्रकारची सिस्टीम, अशा प्रकारचे अवयव आपल्या शरीरामध्ये उपस्थित आहेत. ओके, पुढे काय दिलं पहा. देन लंग्स परफॉर्म्स रेस्पिरेशन. लंग्स काय काम करतात? तर लंग काम करत असतात, रेस्पिरेशनचं काम करतात. लंग्स परफॉर्म दी रेस्पिरेशन. ओके, आता इथं एक पॉईंट तुम्हाला मी सांगत आहे. लंग्स परफॉर्म दी रेस्पिरेशन. ओके, त्यानंतर किडनीचं काम आहे. ओके, पुन्हा किडनीचं काम आहे. हे पहा,
अशा पद्धतीने आहेत एक 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 पॉईंट. लंग्स परफॉर्म्स रेस्पिरेशन. लंग्स जे असतात ना आपली फुफ्फुसं, हे काय काम करतात? रेस्पिरेशनचं काम करतात. म्हणजे काय केलं जातं? आपल्या नाकाद्वारे आपण हवा घेतो, घशातून या फॅरेंक्समधून लंग्समध्ये सेपरेटली पूर्णतः दोन्ही लंग्समध्ये जातं आणि मग छोटे छोटे ग्लोब्युल्स वगैरे असतात. येणारी हवा ते शोषून घेतात, ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स केला जातो आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर सोडला जातो. अशा प्रकारची प्रक्रिया ही आपल्या शरीरामध्ये चालत असते. ओके, मग अशा प्रकारचे हे जर अवयव असतील तर आणि मग नंतर ब्लडमध्ये सोडलं जातं, ब्लडमधून मग कार्बन डायऑक्साईड बाहेर घेतला जातो आणि शरीराच्या बाहेर सोडला जातो. हे कोणाचं काम आहे? लंग्सचं काम आहे. मग आता जो कोरोना आहे ना, हा कोरोना काय करतो माहिती आहे का? कोरोना व्हायरस तुमच्या 2 दिवस तर घशातच बसतो इथे आणि घशामध्ये बसतो आणि पुन्हा नंतर तो शरीरामध्ये फुफ्फुसामध्ये जातो आणि फुफ्फुसामध्ये गेल्याच्या नंतर जे ऑक्सिजन फिल्ट्रेशनचं जे काम असतं, म्हणजे ऑक्सिजन शोषण्याचं काम आणि कार्बन डायऑक्साईड सोडून देण्याचं काम, हे जे असतं आपल्या फुफ्फुसामध्ये चालतं, तर त्या ठिकाणी त्याला तो बंदिस्त करून टाकतो. तो बंदिस्त करतो. तो एकदम सॉलिड स्वरूपामध्ये तो जमतो, मधामध्ये घट्ट होऊन तो पदार्थ बसतो आणि लंग्सला त्यांचं तो कार्यच करू देत नाही, कसल्याच प्रकारचं कार्य करू देत नाही. आणि कसल्याच प्रकारचं कार्य करू देत नसल्यामुळे घेतलेला ऑक्सिजन आपल्या ब्लडमध्ये मिक्स होत नाही आणि ब्लडमध्ये मिक्स होत नसल्यामुळे मग आपल्याला ऑक्सिजनची कमतरता पडते. ऑक्सिजनची कमतरता पडते म्हणजे आपल्याला धाप लागते. धाप लागते म्हणजे आपण ठसकतो, खोकलतो आणि अस्वस्थता जाणवतं त्या व्यक्तीला आणि मग असा करत 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 शरीरामध्ये त्याला ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडतं आणि अक्षरशः तो व्यक्ती दगावतो. ओके, आता पुढे काय सांगूया आपण यामध्ये? पहा, किडनीज फिल्टर आउट नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम दी ब्लड. आणखी एकदा पहा, किडनीज फिल्टर आउट नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट्स. नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट म्हणजे शरीराला घातक असणारे पदार्थ किडनी काय करत असते? रक्तामधून शोषून घेत असते, रक्तामधून त्याला फिल्टर करत असते आणि फिल्टर करून त्याला ती शरीराच्या बाहेर फेकलं जात असतं. अशा प्रकारची प्रक्रिया त्यामध्ये घडत असते फ्रॉम दी ब्लड. ओके, आणखी एकदा सांगतोय, किडनीज फिल्टर आउट दी नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम दी ब्लड. ब्लडमधून त्याला शरीराच्या बाहेर फेकलं जात असतं. आता पुढचा पॉईंट आहे, हार्ट इज रेस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलेशन ऑफ ब्लड थ्रू आउट दी बॉडी. जे सांगितलं तुम्हाला, पूर्ण ब्लड सर्क्युलेट करण्याचं काम त्याचं असतं. म्हणजे हे सगळे अवयव आपल्या शरीराला उपयोगी आहेत का ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. ओके, आता दुसरा पॉइंट, ब्रेन कंट्रोल्स. ब्रेन, ही जी खोपडी आहे ना हमारी, ये खोपडी, ब्रेन मधा जो मेंदू म्हणतो आपण, मेंदू. ओके, ब्रेन कंट्रोल्स अँड कोऑर्डिनेट ऑल व्हायटल ॲक्टिव्हिटीज. कंट्रोल करतो तो आणि कोऑर्डिनेट करतो. कंट्रोल आणि कोऑर्डिनेट म्हणजे समन्वय घडून आणतो तो. मग सर्वात महत्त्वाची आपल्या शरीरामध्ये असणारी एक ग्लँड आहे, ग्रंथी म्हणतात त्याला, अँड दॅट इज द पिट्युटरी ग्लँड. कोणती ग्लँड? पिट्युटरी ग्लँड. आणि पिट्युटरी ग्लँड कॅन कंट्रोल होल ॲक्टिव्हिटीज इन आवर बॉडी. आपल्या शरीराची वाढ असेल, मेंदूचं वर्किंग असेल, हार्टचं वर्किंग असेल, सर्व सेन्सेशन वगैरे सर्वावर कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? पिट्युटरी ग्लँड करत असतं. म्हणजे मास्टर ग्लँड म्हणतात तिला. कोणती ग्लँड? मास्टर ग्लँड. जसे आपल्या घराला एखादं कुलूप असतं आणि त्या कुलपाला एक मास्टर चावी असते. त्या जर चावीनं जर कुलूप जर लावलं तर दुसऱ्या कोणत्याही चाव्या आणा, त्याच्याच पद्धतीच्या दुसऱ्या जरी चाव्या जरी आणल्या, ज्या कुलपानं चावी अगोदर सातत्याने नॉर्मल स्वरूपामध्ये आपण उघडू शकतो, त्या चावीनं ते कुलूप उघडू शकत नाही. जर मास्टर चावीने बंद केलं तर मास्टर चावीनंच त्याला खोलावं लागतं, तरच ते कुलूप खोलतं, अन्यथा खुललं जात नाही. त्याला मास्टर चावी म्हणतात. तशा स्वरूपाची ही मास्टर ग्लँड आहे आपल्या शरीरामध्ये. पूर्ण बॉडीचं कंट्रोल ती करत. आवाज कमी जास्त करणे, डोळ्याचं दिसणे, थायरॉइड ग्लँड असेल, शरीराची वाढ असेल, सर्व गोष्टी तिथं केली जाते आणि ती सुद्धा ब्रेनमध्ये असते खालच्या साईडला. सांगायचं काय इथे तुम्हाला, ब्रेन कंट्रोल केला जातो अँड कोऑर्डिनेट, समन्वय आणलं जातं सगळ्या सिस्टीममध्ये समन्वय. ऑल व्हायटल ॲक्टिव्हिटीज, सर्व व्हायटल ॲक्टिव्हिटीचं कंट्रोल करण्याचं काम यांच्याकडनं केलं जातं. मग पुढे काय म्हटलंय? इन दिस वे ईच ऑर्गन परफॉर्म्स.
अशा प्रकारे प्रत्येक अवयव ईच ऑर्गन परफॉर्म्स, प्रत्येक अवयव काय करतो, परफॉर्म्स म्हणजे कार्य करतो, इट्स ओन फंक्शन, त्याचं स्वतःचं ते कार्य करत असतो. ओनली इट्स ओन फंक्शन म्हटलं, त्याचं स्वतःचं तो कार्य करत असतो. ओनली फ्यू ऑर्गन्स सच ॲज अपेंडिक्स, फ्यू ऑर्गन्स, काही शरीरातले काही घटक असतात की त्यांचं आपल्या शरीरामध्ये काही उपयोग नसतो. मग असा कोणता आहे, दॅट इज फ्यू ऑर्गन्स सच ॲज अपेंडिक्स. अपेंडिक्स जो काल तुम्हाला सांगितला मी, अपेंडिक्स आपल्या शरीरामध्ये त्याचं कसल्याच पद्धतीचा उपयोग नाही आहे सध्याच्या स्थितीमध्ये. ओके अपेंडिक्स डू नॉट परफॉर्म एनी फंक्शन, तो कसल्याच प्रकारचं तो कार्य करत नसतो, आपल्या शरीरामध्ये त्याचं कसल्याच पद्धतीचा उपयोग नसतो, तरी तो आपल्या शरीरामध्ये आहे आणि गरजेनुसार त्याचा. मग लक्षात घ्या, अपेंडिक्स आपल्या शरीरामध्ये उपयोगाचा नाही पण ते अवयव आहे. लक्षात घ्या, उपयोगाचा नाही पण अवयव आहे. मग अवयव आहे तर तो आपल्या शरीरामध्ये कसा काय आहे, कशामुळं आहे तो, तर या अपेंडिक्सच्या आधारे तुम्हाला अशा पद्धतीचा मुद्दा सांगायचा आहे गव्हर्नमेंटला, सरकारला किंवा या पुस्तकाला, की हा आपल्या शरीरामध्ये नष्ट होत जाणारा भाग आहे आपल्या शरीरातला, हळूहळू तो कमी होतोय. आणि हा एक दुवा आहे की प्राण्यामध्ये अपेंडिक्स आहे आणि त्याचं काम तिथं पचनक्रियेसाठी उपयोग केला जातो, पचनासाठी त्याचा तिथे उपयोग होतो, त्या ॲनिमलमध्ये उपयोग होतो, पण आपल्या शरीरामध्ये तो अस्तित्वात आहे पण त्याचा आपल्याला उपयोग नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये तो हळूहळूपणे तो नष्ट होत जात आहे. याचा अर्थ असा की आपली सुरुवात ही त्या प्राण्यांपासून झालेली आहे. म्हणजे तिथून धीरे धीरे चेंजेस होत आज आपण अशा स्वरूपाचा मानव प्राणी डेव्हलप झालेला आहे असं इथं सांगायचं आहे. म्हणजे हा एक झाला एव्हिडन्स म्हणजे पुरावा. कशाचा पुरावा, की सगळ्यांचे अनसिस्टर एकच आहेत हे सांगण्याचा हा झाला एक पुरावा. ओके, आपण जर पाहिलं, आपण जर काल तुम्हाला वेगवेगळे प्राणी दाखवले, कुत्रा दाखवली, बकरी दाखवली, माकड दाखवलं, वेगवेगळे प्राणी पाहिलं, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण जर पाहिली तर मानवाच्या चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये त्यांच्यामध्ये काय बदल आहे. वरच्या साईडला डोळे आहेत, खालच्या साईडला मधामध्ये नाक आहे, पुन्हा तोंड आहे की नाही, पुन्हा इकडे बाजूला कान आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्याची ठेवण कशी आहे, सारखी आहे. त्यातले त्यात आपण जर पाहिलं, आपण वानर असेल किंवा माकड असेल, वानर किंवा माकड यांच्या चेहऱ्याची ठेवण आणि मानवी चेहऱ्याची ठेवण ही सेम आहे, सारख्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचा उगम कुठून झालेला आहे, एकाच प्राण्यापासून झालेला आहे. हे इथं सांगायचे, हे आपण पुरावे देत आहोत. हे आहेत पुरावे, 6 पुरावे द्यायचेत आपल्याला इव्होल्यूशनचे. या पृथ्वी तलावर जो काही प्राणी तयार झाला, जे काही जीव तयार झाले, एकापासून तयार झाले आणि सगळ्यांचे अनसिस्टर, सगळ्यांचे पूर्वज एकच होते हे इथं पुढं सांगायचे. आणि मग ब्रँच पडले आणि त्या पद्धतीने त्यांची डेव्हलपमेंट होत गेली आणि आपली मानवाच्या पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेली. ओके, आता आपण पुढचा पॉईंट यामध्ये पाहूया. काय पाहायचे पुढचा पॉईंट आपण इथे पहा, व्हेस्टिजियल ऑर्गन्समध्ये. आता एक पॉईंट पाहूया आपण. काय आहे इथं पॉईंट, डिजेनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. पहा, लक्षात घ्या, डिजेनरेटेड म्हणजे काय, डिजेनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड म्हणजे त्याची आणखीही वाढ होत आहे, आणखीही त्याच्यामध्ये बदल होत आहे. त्याला आपण काय म्हणतो, अंडर डेव्हलप्ड. युजलेस म्हणतो आपण त्याला, युजलेस, ज्याचा वापर नाही असा तो. ओके, ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. त्यांना आपण काय म्हणत असतो, व्हेस्टिजियल ऑर्गन्स असे आपण त्यांना म्हणत असतो. ओके, त्यानं व्हेस्टिजियल ते नष्ट होण्याच्या मार्गामध्ये आहेत. ओके, त्यानंतर पुढं पाहतोय, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ फ्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ फ्यू टिश्यूज, काही टिश्यूजमध्ये सडन बदल होत जातात. सडन म्हणजे फास्ट बदल होत जातात. ओके,
development of new tissues or organs for living in changing environment is not possible. काही टिश्यूज असतात, काही पेशीज असतात त्यांच्यामध्ये लक्षात घ्या, त्यांच्यामध्ये बदल होण्याची जी प्रक्रिया असते, बदल होण्याची जी काही घटना असते ती काही प्रक्रियाने होत असते. ओके, इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम अंडरगोज ग्रॅड्युअल चेंज. ओके, अशा पद्धतीने असतं. नेटचा प्रॉब्लेम असेल तुमच्या, माझ्याकडनं तर एकदम स्पीड आहे, माझ्याकडे नो प्रॉब्लेम. काही असेल बारीक सारीक नेटचा प्रॉब्लेम असेल, 1 मिनिट पाहतो काय ते. ओके, तर पहा लक्षात घ्या, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर अधूनमधून असेल प्रॉब्लेम, अधूनमधून काही प्रॉब्लेम असेल, एका दिवस नेटचे स्पीड कमी जास्त असते इथं, सध्याला तर ओके आहे. ओके, मोस्टली स्पेसिफिक स्ट्रक्चर इन बॉडी इज यूजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. काय सांगितलंय पहा, मोस्टली स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज यूजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. काही असे काय आपल्या शरीरामध्ये अवयव असतात ते अंडर सिच्युएशनमध्ये म्हणजे डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये ते असतात. ओके, त्यानंतर पुढं आहे हाऊएव्हर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बी युजलेस ऑर इव्हन हार्मफुल. म्हणजे असे काही इतर अवयव असतात आपल्या शरीरामध्ये अंडर डेव्हलपमेंट असतात आणि बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात आणि त्यांचा आकार धीरे धीरे कमी सुद्धा होण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो, कमी होण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो. आणि असे काही अवयव असतात पहा लक्षात घ्या, हाऊएव्हर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस ऑर इव्हन हार्मफुल. आणि तोच पार्ट काही प्राण्यामध्ये कसा असतो, हार्मफुल असतो, त्रासदायक, त्रास देणारा असू शकतो. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितलंय पहा, पुढचा पॉइंट यामध्ये सांगतोय, सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि असे काही अवयव असतील, असे काही भाग असतात त्याचे, तर ते भाग काय होतात नॅचरल सिलेक्शनमध्ये, निसर्ग निवडीच्या सिद्धांतामध्ये. ओके, हे कोण आहे, शुभांगी गिडारकर. ओके, तुला ब्लॉक करून टाकतो. ओके, तर इथं काय सांगितलंय पहा, देन सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन थिअरीमध्ये अशा पद्धती त्याला एक थोडंसं जो अवयव गरजेचा आहे त्याची वाढ होत जाते आणि जो अवयव कामाचा नाही तो हळूहळू कमी होत जातो, असं काही शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. म्हणून त्याला आपण नॅचरल सिलेक्शन असे म्हणतो. ओके, त्यानंतर पुढं इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर. आणि ही प्रक्रिया होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर फॉर अ स्ट्रक्चर ऑफ डिसअपियर. आणि अशा प्रकारचा अवयव कमी जास्त होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयरची आवश्यकता पडत असते. माझ्याकडे नेट ओके आहे, माझ्याकडे नेटचा कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे, माझं नेट एकदम स्पीड आहे, व्यवस्थित आहे, तुमच्या नेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. ओके, त्यानंतर पुढं सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ डिसअपिअरन्स. आणि अशा प्रकारचे काही जे ऑर्गन्स असतात काही डिफरंट फेजेसमध्ये असतात आणि ते नष्ट होण्याच्या टप्प्यामध्ये असतात इन डिफरंट ॲनिमल्स, काही ॲनिमल्समध्ये. तशा स्वरूपाचा जो आपला अपेंडिक्स म्हणतो तो अपेंडिक्स आपल्या शरीरामध्ये नष्ट होण्याच्या स्टेजमध्ये असतो. दॅट इज ॲट दी म्हणजे नष्ट होण्याच्या स्टेजवर असतो, संपण्याच्या डिसअपिअर होण्याच्या स्टेजवर असतो आहे, सध्याला अपेंडिक्स आहे. सच ऑर्गन थ्रू दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. बघा लक्षात घ्या, सच ऑर्गन दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम. अशा प्रकारचा ऑर्गन हे काही प्राण्यामध्ये काही जीवामध्ये कसा असतो, कामाचा असतो. आणि इट मे नॉन फंक्शनल म्हटलं तो उपयोगाचा नसतो आणि इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम, दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये तो कसा असतो, उपयोगाचा असतो. इट इज नॉट वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम्स. आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये तो वेस्टिजियल नसतो, विना कामाचा नसतो, त्याचं काहीतरी काही ना काही त्या ठिकाणी त्याचं कार्य असतं. ओके, आता आपण पुढं काय सांगतोय पॉईंट, यामध्येच शेवटचा जो पॉईंट सांगतोय
दी अपेंडिक्स जशा स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये सांगितलं तुम्हाला अपेंडिक्स विच इज युजलेस इन ह्युमन. अपेंडिक्स हा माणसामध्ये युजलेस आहे, उपयोगाचा नाही. ओके, इज युजफुल लक्षात घ्या, युजलेस इन ह्युमन, इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. लक्षात घ्या, रुमिनंट्समध्ये हा कसा असतो म्हटलाय, उपयोगाचा आहे, तिथं काहीतरी तो कार्य करत असतो आणि तो तिथं कार्य करतो, पण मानव प्राण्यामध्ये मात्र तो कसल्याच पद्धतीचा उपयोगाचा नाहीये. पण तरीही तो मानवी जीवामध्ये मानवामध्ये तो आढळून येत असतो. पण कशामुळे आढळून येत असतो, कारण का तो आणखीही अवयव तो नष्ट झालेला नाहीये आणि तो अवयव नष्ट होण्यासाठी शेकडो हजारो वर्ष लागतात, म्हटले हजारो वर्ष लागतात. आणि ही घडणारी जी प्रक्रिया आहे ही कशी आहे म्हटलंय, ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. म्हणून युजलेस इन ह्युमन, युजलेस इन ह्युमन इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. ओके, आणि मग पुढे काय सांगितलं पहा, सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिना, या जे मसल्स आहेत ना इयर पिना, याला काही मसल्स आहेत इयर पिना. ओके, विच आर युजलेस इन ह्युमन. मानवामध्ये ते कसल्याच प्रकारच्या कार्य करत नाहीत, पण काही प्राण्यामध्ये मात्र ते कान हलवण्यासाठी त्यांचा वापर होत असतो. ओके, त्यांचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो. आर युजफुल इन बग, लक्षात घ्या, आर युजफुल, युजलेस इन ह्युमन, आर युजफुल इन मंकी फॉर मुवमेंट ऑफ इयर पिना. कानाची पाळे हलवण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी उपयोग होत असतो. म्हणजे येणारा काही आवाज असेल, दिशा असेल, तर ते कान त्या दिशेला वळवले जातात आणि कान हलवले जातात आणि पूर्ण आवाज ऐकण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांचा वापर केलेला जातो. ओके, जसं की कानाचे इयर पिन्ना हलतात पहा, तुमचे हलतात का पहा, माझे हलतात. पाहिले का, लक्ष देऊन तुम्ही काळजीपूर्वक झूम करून पहा, लक्षात येईल. ओके, परंतु तुम्ही म्हणाल मग तुम्ही माकड आहेत का, नाही. काही जणांचे कान हलतात, जे प्रामाणिक आहेत, जे कष्ट करतात, जे मेहनत करतात ना, त्यांचे कान हलतात, असं सांगूया आपण, चालेल ना. ओके, मग आता पुढे पाहूया आपण, पुढचा पॉईंट काय सांगतात, युजफुल इन मंकी फॉर मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. ओके, देन व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन लाईक टेलबोन. टेलबोन, टेलबोन म्हणजे माकड हाड म्हणून सांगतो तुम्हाला, माकड हाड, जो माकड हाड आपण सांगतो टेलबोन, ज्याला आपण कॉकॅक्स म्हणतो आपण. विजडम टीथ, एकदा कॉमेंट केलं त्याचं उत्तर मी पुढे देणार आहे, एकदा उत्तर त्याचं उत्तर मी देणार आहे पुढं. ओके, द टेलबोन दॅट इज कॉल्ड ॲज कॉकॅस. विजडम टीथ म्हणजे अक्कल दाढीचा बाबत सांगितला. अँड बॉडी हेअर्स, आपल्या शरीरावर असणारे केस आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग. जी अक्कल दाढ आहे त्या अक्कल दाढेनं आपल्याला काहीच चावता येत नसतं, काही चावता येत नाही, उलटी ती त्रासदायक आहे. ओके, त्यानंतर टेलबोन म्हणजे माकड हाड सांगतोय. माकड हाड जे म्हणतो ना आपण, जास्त आगावपणा करू नको म्हणतात बरेच जण, बोलत असताना जास्त आगावपणा केलास ना माकड हाड मोडून टाकीत म्हणतात. माकड हाड दॅट इज कॉल्ड ॲज टेलबोन. ओके, तर अशा स्वरूपामध्ये विजडम टीथ आणि दुसरा सांगितलं तुम्हाला बॉडी हेअर्स प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग्स. आता इथं जे सांगितलं तुम्ही रुमिनंट्स म्हणजे रवंत करणारे जे प्राणी असतात. आता तुम्ही रवंत करता का, मग रवंत करणे म्हणजे काय करणे. आता बरेच जण एखादा जर जास्त वेळ जेवू लागला की घरचे म्हणतात त्याला, काय रवंत करायला लागलास, कचकच जेवून बाजूला मोकळं व्हायचं सोडून देऊन उगाच चावत बसते घास किती वेळ किसनीपर्यंत, असं म्हणतात आपण त्याला. रवंत करणे म्हणजे काय करणे, रवंत करणारे प्राणी, मग त्या ठिकाणी शेळी आली, गाय, बैल, गाढव, लक्षात घ्या, हे काय करतात, रवंत करतात म्हणजे काय करतात की अन्न घेतात आणि आपल्या पोटामध्ये एका खोबणीमध्ये ते साठवून ठेवतात ते, आणि साठवून ठेवून पुन्हा नंतर जेव्हा चरत असतात ते कच खाऊन ते स्टॉक करून ठेवतात आणि पुन्हा ज्यावेळेस ते निवांत बसतात, वेगळा वेळ भेटतो तेव्हा त्याला त्या पिशवीमधून ते अन्न बाहेर घेतात आणि नंतर त्याला ते चावून पुन्हा पचन क्रियेसाठी इंटेस्टाईनमध्ये ते पचन संस्थेमध्ये ते पाठवून देतात. अर्थ कळाला ना तुम्हाला. तर हा रुमिनंट ॲनिमल्स वगैरे आपण म्हणतो आपण त्यांना रुमिनंट्समध्ये. ओके,
त्यानंतर पुढे सांगितलं तुम्हाला, पुढचा जो पॉईंट सांगितलाय आपण तो अशा स्वरूपामध्ये हे रुमिनंट्स वगैरे जे काय पार्ट्स आहेत ते तुम्हाला मी इथं व्यवस्थितरित्या सांगितलेले आहेत. इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज, काही अडचण असेल तर निश्चितच आपण या ठिकाणी मला तुम्ही आता कॉमेंट करू शकता. रुमिनंट्स आपण म्हणतोय त्यांना, रुमिनंट्स. ओके, दॅट आर कॉल्ड ॲज रुमिनंट्स. तर अशा स्वरूपामध्ये वेस्टिजियल ऑर्गनच्या बाबतीत तुम्हाला जितकं जमेल तितकं मी व्यवस्थितरित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आयुष्यामध्ये कधीही तुम्ही विसरणार नाहीत अशा स्वरूपाचं मी चांगल्या स्वरूपामध्ये तुम्हाला मी हे समजावून सांगितलेलं आहे. ओके, तर काही अडचण असेल तर आता मला इथं कॉमेंट करू शकता. चला आता फटफट कॉमेंट करायचा कुणाचा प्रश्न असेल तर.